कर्माची गती कुणाला सुटलेली नाहीये महाराज। यस्मिन् नदानी यैर्हव कर्म ग्रंथीनी बंधनम। तुम्ही जर कर्म करत राहिले तर त्या कर्माची गाठ तुम्हाला सोडायचीच आहे। भगवान श्री हरी रामचंद्रांनी लपून बाण मारला होता। कुणाला? बालीला, झाडाच्या मागे लपून। का मारला? कारण की बालीच्या समोर जोही त्याचा शत्रू जाईल त्याची संपूर्ण शक्ती जी आहे ती बालीला जाणार होती, म्हणून मारला होता। पण मर्यादा पुरुषोत्तम श्री रामचंद्र असं नाव होतं, पण लपून बाण मारला म्हणून तो लपून मारलेल्या बाणाची कर्माची गाठ पडली आणि त्या कर्माची गाठ सोडवण्यासाठी एक जन्म घ्यावा लागला, तो म्हणजे कृष्ण अवतार। आणि त्या कृष्ण अवतारामध्ये तोच बाली जरा नावाचा भिल्ल झाला आणि तेच प्रभू श्रीरामचंद्र भगवान कृष्ण अवताराने जन्माला आले। पण कर्माची गाठ भगवंताला सुटली नाही तर आपल्यासारख्यांना सुटणार आहे का? आणि आपल्यासोबत जर काही दुर्घटना घडली, आपल्यासोबत जर काही वाईट घटना घडली तर सरळ आपण भगवंताला दोष देतो की भगवंता आमच्यासोबत तू असं काय लिहिलेलं आहे। कधी विचार केला का की आपल्या आयुष्यामध्ये कर्माची सुद्धा गाठ बांधली गेलेली, त्या गाठीचं पुण्य पाप आपल्या सोबत येतंय? हा विचार कधी करतो का आपण? कधी भगवंताच्या संतांच्या संगतीमध्ये लागतो का आपण? लागतो का? नाही लागत। कारण की आपल्याला जी संगती लाभलेली ती चुकीच्या लोकांची लागलेली आहे। आपल्याला संगती लागलेली निंदा करणाऱ्यांची, आपल्याला संगती लागली दारुड्यांची, बेवड्यांची, गांदोड्यांची, सिगरेट पिणाऱ्यांची, या अशा दुर्दैवी लोकांची संगती आपल्याला लागली। त्याच्यामुळे आपल्याला भगवंताचं भगवत चिंतन हे आपल्याकडनं होत नाही। मग अशा कर्माची गाठ जर सोडायची असेल तर सर्वात पहिले संतांची संगती झाली पाहिजे आणि संतांच्या संगतीमध्ये संतांचं चिंतन म्हणजे भगवंताच्या चिंतनामध्ये आपलं प्रथम चिंतन झालं पाहिजे।